अजितदादांचं जाणं हे न कळणारं सत्य आहे असं महत्त्वाचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं। आपण या धक्क्यातून अजूनही बाहेर पडलेलो नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। दादांशिवाय राज्याचं राजकारण चालत नव्हतं असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे। अजितदादांनी अनेक वेळा धाडस केलं आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडले। यावेळी चंद्रकांत पाटलांनी पहाटेच्या शपथविधीच्या आठवणींना देखील उजाळा दिलेला आहे। अजितदादांचं जाणं हे न कळणारं एक सत्य आहे। म्हणजे आदल्या दिवशी त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते नसतात असं कुठलंही जाण्याचं चिन्ह नसताना ज्यावेळेला अजितदादा जातात त्यावेळेला ते सत्य जरी असलं तरी ते न कळणारं सत्य असतं की असं कसं काय झालं। आणि त्यामुळे आपण सगळेच जण ह्या धक्क्यातून अजून बाहेरही पडलेलो नाही आहोत। मला आठवतं की पहाटेचा शपथविधी मी राज्याचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होतो। मला देवेंद्रजींचा फोन आला सांगलीला की तू ताबडतोब निघ, पण मला कधी विचारण्याची सवय नाही की कशासाठी निघ, आणि त्यांनाही बऱ्याच गोष्टी ह्या वेळ आल्याशिवाय सांगण्याची सवय नाही। मी पोचलो राजभवनला आणि धडाधड दादांच्या मग वहिनी मुलं अशा सगळ्या गाड्या पोचल्या आणि मग लक्षात आलं की दादा शपथ घेणार आहे। देवेंद्रजीच्या घरी गेलो आणि ते म्हणाले हे काय, ते म्हणाले की हे दादाच करू शकतात, आणि त्यांनी हे धाडस केलेलं आहे। ते धाडस त्यांनी नंतर पुन्हा एकदा केलं। अजित पवारांचा श्रीजित पवार यांच्यासोबत अखेरचा कॉल झालेला होता। अजितदादांनी फोनच्या माध्यमातून साधलेला शेवटचा संवाद आता समोर आलाय। 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल झाला होता। अजितदादांनी शेवटच्या कॉलची ऑडिओ ती क्लिप आहे ती आता समोर आलेली आहे। विमानातून लँड होताना दादांचा फोन आल्याची माहिती श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। हॅलो, अरे बाबा, सिकंदर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माई समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे, अख्ख्या जिल्हा बँकेचा। ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी मान्य, परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं दिलेली आहे। तिथं ओबीसी रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही, तर पक्षाने दुसरेच दिलेले, त्या पद्धतीने आपण केलेलं आहे। ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम। ठीक आहे, ओके, थँक्यू। मेसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया। मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता, एवढंच। आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता, सगळ्या जाती धर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती, आणि ते त्यातच शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढे जाऊयात, म्हणून ते पुढे आणलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।